टीम पण येऊन गेली, जे स्पेशलिस्ट म्हणजे त्यांचे हिपॅटॉलॉजिस्ट वगैरे ती टीम पण येऊन गेली सर परवा. ते गेले माग वरून निघून सगळे चॅनल वाले झालाय बोलू. आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील राजूर येथील कावीळच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची आज आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी नगर येथे एक सदिच्छा भेट घेतली. खरं तर मंत्री महोदय साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजूरच्या कावीळच्या प्रश्नावर एक आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती. सविस्तर माहिती त्यांच्या समोर प्रशासकीय विभागाने या ठिकाणी मांडली. आम्ही या संदर्भातील त्यांना एक विनंती केली की राजूरमध्ये दूषित पाण्यामुळं कावीळचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्या कावीळच्या आजारानं शेकडो लोकांना शेकडो नागरिकांना त्याची लागण झालेली आहे. ह्या आजारामुळे खरं तर 2 नागरिकांचा दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून कावीळ आजार हा आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत एक विशेष अशा पद्धतीचे एक पथक नेमावं की जेणेकरून तो आजार आटोक्यात येईल. अशा प्रकारची विनंती आम्ही मंत्री महोदय साहेबांना या ठिकाणी केली. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की राजूरमधला जो काही कावीळचा जो काही प्रकार आहे, तो जो काही आजार वाढतोय, तो आटोक्यामध्ये आणण्यासाठी जे जे काही कारवाई करता येईल ते करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या अकोले तालुक्यामध्ये जून महिन्यामध्ये स्नेक बाईटच्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काही घटना घडतात. सर्पदंश झाल्यानंतर काही घटना असे अनेक जणांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्याच्यावर देखील सुद्धा काही उपाययोजना करता येतील का, अशा प्रकारची एक साधक बाधक चर्चा झाली आणि मे महिन्याच्या एंडिंगमध्ये त्यावर देखील सुद्धा एक आरोग्य विभागाकडून एक चांगल्या प्रकारची कारवाई केली जाणार आहे. अकोले तालुक्यातल्या विशेष करून वरच्या आदिवासी दुर्गम भागामध्ये जे काही उपकेंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्या सर्व केंद्रांमध्ये सर्पदंशांच्या लसी उपलब्ध करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. राजूरचा जो काही कावीळचा जो काही प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये चांगलं लक्ष घालून आहे. आम्ही त्यांना आग्रह केलेला, विनंती केलेली, शक्य झालं तर ह्या सगळ्या नागरिकांना भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं. तसं ते आपल्याला त्या संदर्भामध्ये सांगणार आहे. परंतु कावीळ हा आजार आटोक्यात आणण्यासाठी पूर्णपणे यंत्रणा त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि म्हणून त्या संबंधित नागरिकांनी काळजी करण्याचं काही कारण नाही असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि जेवढी शक्य होईल तेवढी मदत या नागरिकांना करण्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. कावीळचा आजार आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशा प्रकारची आश्वासन आदरणीय आंबेडकर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे.